हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू द वर्ल्ड ऑफ फिजिक्स. मी आहे जीएम सर आणि तुम्ही पाहताय आपल्या सर्वांचं आवडतं युट्यूब चॅनल ढवरेज फिजिक्स ऑनलाईन क्लासेस. बेटा लास्ट लेक्चर मध्ये आपण स्टडी केलं व्हॉट इज द युनिट. काय होतं बेटा ते? इट इज द रेफरन्स स्टँडर्ड युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ अ गिवन फिजिकल क्वांटिटी. नंतर पाहिलं बेटा आपण व्हॉट आर द रिक्वायरमेंट्स ऑफ गुड युनिट. काय काय रिक्वायरमेंट्स होत्या बेटा तुला आठवतं का? बघ काय होतं. इट शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड, इट शुड बी इनव्हेरिएबल, it should be easily available, it should be easily reproducible, it should be well defined, it should be imperishable, and it should not affect किंवा it should be unaffected by the change in physical conditions like the change in pressure, temperature and volume. ठीक आहे बेटा, तुला या सर्व रिक्वायरमेंट आठवायला पाहिजे. and at the end of that lecture we have seen who decides the unit. बेटा हा तुझ्या मनातला क्वेश्चन होता की सर हे युनिट कोण डिसाइड करतं. बेटा तुला लास्ट लेक्चर मध्ये कळालं की युनिट डिसाइड करायचं काम कुणाचं बेटा? एक इंटरनॅशनल कमिटीचे. काय होती ती? CGPM ज्याला म्हटलं आपण. काय लॉंग फॉर्म होता बेटा याचा? कॉन्फरन्स जनरल डिस पॉइंट्स अँड मेजर्स 8 मेजर्स असा त्याचा लॉंग फॉर्म होता बेटा. लास्ट लेक्चर मध्ये ते आपण पाहिले. बेटा हे सगळं तुला आठवत नसेल तर काय करायचंय? पुन्हा तुला तेच काम करायचंय बेटा. वर युट्यूबला जायचंय, तिथे तुला टाईप करायचंय ढवरेज फिजिक्स युनिट अँड मेजरमेंट लेक्चर नंबर 3 आणि बेटा तुला तो आधी व्हिडिओ पाहायचा आहे आणि मग या आजच्या व्हिडिओ मध्ये. ठीक आहे बेटा. चला बेटा मग आजच्या या लेक्चर मध्ये इन दिस टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टार्ट द नेक्स्ट आर्टिकल ऑफ दिस चॅप्टर दॅट इज द टाइप्स ऑफ युनिट. बेटा तुला कळालंय की युनिट कोण डिसाइड करतं? CGPM डिसाइड करतं बेटा. ठीक आहे. ही जी कमिटी ती युनिट डिसाइड करतं. बेटा आता पुढचा क्वेश्चन तुझ्या मनामध्ये असेल की युनिटच्या टाइप्स काय काय असायला पाहिजे. बेटा तुला आठवतं का आपण लास्ट लेक्चर मध्ये आपण स्टडी केल्या होत्या टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटीच्या टाइप्स किती होत्या बेटा? किती होत्या? मेन आपण 2 पाहिल्या. ऍक्च्युअली 3 घेतो आपण पण आपण मेन 2 स्टडी केल्या. कोणत्या होत्या बेटा? फिजिकल क्वांटिटी, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी अँड डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी. बेटा मग जर फिजिकल क्वांटिटीच्याच 2 टाइप असतील बेटा आपल्याकडे युनिट कशासाठी? तर तुझ्या लक्षात आलंय युनिट इज कशासाठी? इट इज द रेफरन्स स्टँडर्ड आहे. कशासाठी वापरलं जातं? विच इज युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ अ गिवन फिजिकल क्वांटिटी. मग बेटा युनिटचं काम काय? फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट करायचं. मग विचार कर बेटा, जर फिजिकल क्वांटिटीच्या 2 टाइप्स असतील बेटा तर या युनिटच्या सुद्धा किती असाव्या? 2 असाव्या. करेक्ट, बरोबर ओळखायलाच बेटा. कोणत्या कोणत्या असाव्या? फंडामेंटल युनिट अँड डिराइव्हड युनिट. मग बेटा तुला आता लक्षात आलंय देयर आर 2 टाइप्स ऑफ युनिट. कोणते कोणते युनिट्स आले बेटा टाइप? मी इथं लिहितोय, तुला लक्ष करायचं बेटा. काय पहिली जी टाइप असेल बेटा ते असेल फंडामेंटल युनिट. ही पहिली टाइप झाली बेटा आपली. आणि ह्याच्यातली दुसरी जी टाइप आहे बेटा ती कोणती असेल तर डिराइव्हड युनिट्स असावे बेटा. ठीक आहे. फंडामेंटल युनिट्स अँड डिराइव्हड युनिट्स असे 2 टाइप मध्ये बेटा आपल्याला क्लासिफिकेशन करता येऊ शकतो. ठीक आहे. आता तू म्हणशील बेटा काय डेफिनेशन असते या फंडामेंटल युनिटची? बेटा ही स्कीम मधली डेफिनेशन आहे. कोणती स्कीम आहे बेटा? बाय 1 गेट 1 फ्री. म्हणजे कोणती बेटा? फिजिकल फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीची डेफिनेशन तुला माहिती आहे. मग तेच आपल्याला कॉपी पेस्ट पुढे करायचंय. कुणाला म्हटलं होतं बेटा आपण फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी? द फिजिकल क्वांटिटीज which do not depend on any other quantity for their measurement are called fundamental quantities. मग बेटा फंडामेंटल क्वांटिटीच्या मेजरमेंट साठी जे युनिट आपण यूज करणार आहे दॅट युनिट इज नोन ॲज द फंडामेंटल युनिट. जसं मी तुला सांगितलं की मी अंबेजोगाईकर आहे किंवा होळकर आहे तर तू लगेच ओळखतोस मी होळचा राहणार आहे. तसं बेटा इथं फंडामेंटल युनिटच्या नावातच अर्थ लपलेला आहे. काय सांगतो हा बेटा? फंडामेंटल काय? इट इज द युनिट. बघ बेटा कशी डेफिनेशन करशील तू? तर अशी करशील. काय केली? द युनिट युज्ड फॉर. कशासाठी यूज करायला बेटा? बघ द युनिट युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ. कुणाचं मेजरमेंट करायचं बेटा? मेजरमेंट ऑफ फंडामेंटल क्वांटिटी. Unit used for measurement of fundamental quantity is called fundamental unit. बघ बेटा आता तुला कळालं की आपण फंडामेंटल युनिट कुणाला म्हणतो. ठीक आहे. मग बेटा आता तुला माहिती फंडामेंटल क्वांटिटीज किती होत्या बेटा? 7 होत्या. आठवतेत का तुला? आपण एक आयडिया केली बेटा. कोणतं लेटर लक्षात ठेवलं होतं? LMT लेटा. त्यात L फॉर लेंथ, M फॉर मास. तुला म्हणायचं बेटा माझ्या सोबत, मी तुझ्यासाठी रिपीट करतोय. L for length, M for mass,
T for time, L for luminous intensity, E for electric current, T for temperature and finally A for amount of substance. बेटा तुला ह्या आठवायलाच पाहिजे, पाठ करून ठेवशील ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज. मग बेटा हे जे फंडामेंटल युनिट्स आहे हे सुद्धा किती असावे? 7 असावे. बेटा जर फंडामेंटल क्वांटिटीजच 7 आहेत बेटा तर फंडामेंटल युनिट सुद्धा 7 इन नंबर असावे. ठीक आहे. सध्याला आपलं इंटेन्शन काय बेटा की फंडामेंटल युनिट काय असतं तर कळालं तुला. द युनिट युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ फंडामेंटल क्वांटिटी इज कॉल्ड फंडामेंटल युनिट. बेटा इक्वल डेफिनेशन पण तू तयार केलीस. चल बेटा आठव, कुणाला म्हणशील डेराइव्हड युनिट्स, याला कॉपी पेस्ट कर, फक्त एवढा वर्ड चेंज करायचं बेटा तुला काय फंडामेंटल. मग बघशील बेटा मी काय लिहिलो मी तर द युनिट. डेराइव्हड युनिट काय असतं बेटा? द युनिट युज्ड फॉर, कशासाठी वापरायला पाहशील? द युनिट युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ, कुणाचं मेजरमेंट करायचं बेटा? डेराइव्हड क्वांटिटी. द युनिट युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ डेराइव्हड क्वांटिटी इज कॉल्ड, काय म्हणू शकतो बेटा त्याला? डेराइव्हड युनिट असं म्हणतो आपण. ठीक आहे. तुझ्या लक्षात आलं बेटा डेराइव्हड युनिट काय असतं? फंडामेंटल युनिट म्हणजे यांच्या मेजरमेंट साठी. सो डेराइव्हड युनिट इज युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ डेराइव्हड क्वांटिटी. चल मग बेटा आता तुझ्या लक्षात आलं देयर आर 2 टाइप्स ऑफ युनिट, फंडामेंटल अँड डेराइव्हड युनिट. याला बेटा आपण नंतर डिटेल मध्ये डिस्कस करू. मग आता बेटा हे एकदा युनिटच्या टाइप्स कळाल्या की आपल्याला पुढच्या आर्टिकल कडे जायचंय. आपलं जे नेक्स्ट आर्टिकल आहे का बेटा ते काय पाहायचं आहे आपल्याला? सिस्टीम ऑफ युनिट्स पाहायच्यात आपल्याला. या युनिट्सच्या काय काय सिस्टीम आहे किंवा सिस्टीम ऑफ युनिट काय असतं हा कन्सेप्ट पाहायचा बेटा आपल्याला. बघशील मग बेटा इथं काय ते नेक्स्ट आर्टिकल आपलं काय? सिस्टीम ऑफ युनिट. बेटा आता सिस्टीम ऑफ युनिट काय असते मी पहिल्यांदा त्याला डिफाइन करायचा प्रयत्न करायला. म्हणजेच काय बेटा आपण डेफिनेशन पाहिला आपल्याला पहिल्यांदा स्टडी करायचंय व्हॉट इज मीन बाय द सिस्टीम ऑफ युनिट. बघ बेटा सिस्टीम ऑफ युनिट म्हणजे काय असतंय? हा एक सेट आहे बेटा. शाळेमध्ये कळतंय तुला सेट म्हणजे काय? संच असतो बेटा, ग्रुप असतो तो एक. मग काय असतंय? सिस्टीम ऑफ युनिट इज अ सेट ऑफ. कुणाचा सेट आहे बेटा? आताच आपण पाहिलं 2 टाइपचे युनिट होते. कोणते कोणते? अ सेट ऑफ फंडामेंटल अँड डेराइव्हड युनिट्स. नीट लक्ष देशील बेटा. A set of fundamental and derived units is called, याला आपण सिस्टीम ऑफ युनिट असं म्हणतो बेटा. ठीक आहे. बघ बेटा अतिशय इझी डेफिनेशन आहे, खूप सोपी डेफिनेशन आहे जी की तुझ्या आता लक्षात आलेली. सिस्टीम ऑफ युनिट काय असते? इट इज द सेट ऑफ फंडामेंटल अँड डिराइव्हड युनिट्स इज कॉल्ड सिस्टीम ऑफ युनिट. म्हणजे बेटा तू फंडामेंटल युनिट आणि डिराइव्हड युनिट्स एकत्र घ्यायला सुरुवात केलीस याचा अर्थ काय? तू एक युनिटची सिस्टीम तयार केलीस बेटा. ठीक आहे. कधी कधी याला असं सुद्धा म्हणतात बेटा काय? फंडामेंटल युनिट्स अँड डिराइव्हड युनिट्स आर टुगेदरली कॉल्ड सिस्टीम ऑफ युनिट. मग एखाद्या युनिटचे बेटा सिस्टीम तयार करणं म्हणजे काय करत असतो आपण की फंडामेंटल आणि डिराइव्हड युनिट्सचा एक ग्रुप बनवतो, एक सेट बनवतो बेटा. त्याला आपण काय म्हणतो? सिस्टीम ऑफ युनिट. तू म्हणशील नाही कळालं सर, जरा थोडं एक्झाम्पल सांगा. बेटा आपण याचे डिफरंट एक्झाम्पल्स पाहू शकतो ज्याला मी असं लिहितो EG. पहिलं एक्झाम्पल आहे बेटा सिस्टीम ऑफ युनिटचं. आता हे एक्झाम्पल्स मी कसे सांगतो बेटा ते तुला आधी कळायला पाहिजे. ज्यावेळेस ही सिस्टीम ऑफ युनिट तयार करायला सुरुवात झाली बेटा त्यावेळेस गॉस नावाचे सायंटिस्ट होते. बघा त्यांनी काय इन 1832, बघा बेटा हे लक्षात ठेवा, इन 1832 या गॉस या सायंटिस्टने सजेस्ट केलं काय? जर बेटा तुला तुझी स्वतःची सिस्टीम ऑफ युनिट तयार करायची तर या गॉसने आपल्याला असं सजेस्ट केलं होतं की कोणत्याही 3 फिजिकल क्वांटिटी आपण फंडामेंटल क्वांटिटी म्हणून सिलेक्ट करायच्या आणि आपण आपली स्वतःची सिस्टीम तयार करू शकतो बेटा. मग बेटा व्यवस्थित ऐक मी काय सांगायलोय की सिस्टीम ऑफ युनिट तयार करायचा कन्सेप्ट फर्स्ट टाइम कुणी सजेस्ट केला? इट वॉज सजेस्टेड बाय द सायंटिस्ट गॉस. गॉसनी सजेस्ट केला बेटा. त्यांनी काय आयडिया दिली आपल्याला? दे सजेस्टेड टू सिलेक्ट any 3 physical quantities as a fundamental quantity. कोणत्याही 3 फिजिकल क्वांटिटी घ्या बेटा आणि त्यांना फंडामेंटल क्वांटिटी म्हणून तुम्ही सिलेक्ट करा आणि तुम्ही तुमची सिस्टीम तयार करू शकता. मग बेटा या गॉसच्या या ऑर्डर वरून या सजेशन वरून त्या काळात जे बी सायंटिस्ट असतील बेटा त्या ग्रुप्सने डिफरंट सायंटिस्टच्या ग्रुप्सने काही सिस्टीम वापरात आल्या. काही कंट्री वाईज असतील किंवा काही ठिकाणी वेगळ्या ठिकाणानुसार असतात. त्याच्यामधल्या काही सिस्टीम्स म्हणजे काही एक्झाम्पल्स मी आता तुला सांगायला बेटा. पण तुला कळायला पाहिजे
सिस्टीम ऑफ युनिट कशी तयार होते बेटा की गॉसनी सजेस्ट केल्याप्रमाणे एनी 3 फिजिकल क्वांटिटीज घ्यायच्या बेटा आपण आणि त्यांना काय म्हणून सिलेक्ट करायचं फंडामेंटल क्वांटिटीज म्हणून सिलेक्ट करायचं. मग आपलं मेन इंटेन्शन काय बेटा कोणत्या तरी 3 फिजिकल क्वांटिटीज घ्यायच्या आणि त्याला फंडामेंटल म्हणून सिलेक्ट करायचं आपण आपल्या मनावरती बेटा. मग वेगळ्या वेगळ्या ग्रुपनी काम करायला सुरुवात केलं आणि त्यावेळेस डिफरंट सिस्टीम समोर आल्या बेटा. त्याच्यापैकी काही एक्झाम्पल्स असे पहिली जी सिस्टीम आहे बेटा हे सीजीएस सिस्टीम आहे लक्षात असू द्यायचं. याच्या नावातच अर्थ आहे बेटा. मी तुला मगाशीपासून सांगतोय की नाव फार इम्पॉर्टंट आहे. मी तुला सांगितलं की मी होळकर आहे म्हणजे मी होळचा आहे बेटा. हे सीजीएस सुद्धा तसंच सांगतंय. यांनी काय केलं सीजीएस साठी सी म्हणजे काय असतं बेटा सेंटीमीटर ग्रॅम अँड सेकंद. मग बेटा सेंटीमीटर कुणाचं युनिट आहे लेन्थ आहे, ग्राम कुणाचं आहे मास आहे आणि सेकंड कुणाचं आहे तर टाइमचं आहे. म्हणून बघा सीजीएस सिस्टीम म्हणजे कोणती असते सेंटीमीटर ग्रॅम अँड सेकंद सिस्टीम. बट बेटा तुला व्यवस्थित सांगायचं इथं काय सांगायचंय तर तुला असं सांगायचंय इन दिस सिस्टीम. या सिस्टीम मध्ये काय ते सांगायचं बेटा. इन दिस सिस्टीम नंबर 1 काय युनिट ऑफ लेंथ. युनिट ऑफ लेंथ इज काय असतं बेटा तर इट इज द सेंटीमीटर. युनिट ऑफ लेंथ इज सेंटीमीटर. बघ बेटा दुसऱ्यांदा जी म्हणजे कोण आहे बेटा ग्रॅम आहे तर काय म्हणशील याच्यात दिस युनिट ऑफ मास. युनिट ऑफ मास इज ग्रॅम. आणि तिसरं जे आहे बेटा एस फॉर काय सेकंद आहे ते काय सांगतंय युनिट ऑफ टाइम. युनिट ऑफ टाइम इज सेकंद. मग बेटा या सिस्टीमला म्हणतात सेंटीमीटर ग्रॅम सेकंद सिस्टीम. म्हणून तुला हे कंसात लक्षात ठेवायचं याचं नाव काय बेटा मी रेशो लिहितो. काय वाचशील या रेषेला सी फॉर सेंटीमीटर, जी फॉर ग्रॅम आणि एस फॉर सेकंद. बघ बेटा पुन्हा वाचून दाखव हे काय सेंटीमीटर ग्रॅम अँड सेकंद. मग तुला हा एवढा पार्ट लक्षात ठेवायचा आहे की या सिस्टीम मध्ये कुणाचं युनिट काय. पहिलं लेंथ आहे, दुसरं मास आहे आणि तिसरं काय बेटा टाइम आहे. करेक्ट बेटा. आता हे एक एक्झाम्पल झालं. ही पहिली सिस्टीम पाहिली आपण ज्याला आपण ए म्हणू. ठीक आहे. अशा आणखी काही सिस्टीम्स आहेत बेटा ज्या तुला माहिती करून घ्यायच्या. बी म्हणजे दुसरी सिस्टीम सांगतो मी कोणती असेल बेटा ती एफपीएस सिस्टीम असं म्हणू आपण. पहिली कोणती झाली सीजीएस सिस्टीम झाली. दुसरी जी बेटा ती कोणती एफपीएस सिस्टीम. पुन्हा बेटा हा सगळा भाग आपल्याला कॉपी करायचा आहे. काय म्हणशील तू तुला सांगायचंय इन दिस सिस्टीम. या सिस्टीम मध्ये लेंथचं युनिट काय ते सांगायचं. नंबर 1 युनिट ऑफ लेंथ. बोल बेटा काय होतं युनिट ऑफ लेंथ इज फूट असं असेल. दुसरं बेटा काय असेल कुणाचं युनिट आहे दुसरं पी म्हणजे पाऊंड असतंय. कुणाचं युनिट आहे ते मासचं. ऍक्च्युअली ही ब्रिटिश सिस्टीम आहे बेटा आणि ही फ्रेंच सिस्टीम आहे. सीजीएस सिस्टीम इज अ फ्रेंच सिस्टीम आणि हे ब्रिटिश सिस्टीम आहे. सो युनिट ऑफ मास काय होतं बेटा युनिट ऑफ मास इज पाऊंड. तुला हे लक्षात ठेवायचंय कुणाचं काय मास आहे ते काय युनिट आहे ते. इथं सेंटीमीटर होतं, ग्रॅम होतं, सेकंद होतं. तसं इथं थर्ड टाइप तिसऱ्यांदा आलं बेटा काय सांगायचं इथं युनिट ऑफ टाइम. युनिट ऑफ टाइम इज काय होतं बेटा तर सेकंद होतं. ठीक आहे. तर असे हे दुसरी सिस्टीम झाली बेटा. आता आणखीन एक थर्ड सिस्टीम आहे त्याच्या नावावरूनच तुला अर्थ कळणार आहे. त्याला सी म्हणतो बेटा. त्याला असं म्हणतात एमकेएस सिस्टीम. या सिस्टीमचं आणखीन एक नाव असतं बेटा याला काय म्हणतात मेट्रिक सिस्टीम असं सुद्धा म्हणतात. जुन्या काळातले लोक म्हणायचे बेटा तुमच्या घरचे सुद्धा जे काही आजी आजोबा असतील तुमचे तर असं म्हणतात ते तो मॅट्रिक पास झालेला आहे बेटा. मॅट्रिक मीन्स 10 असा असतो 10वी पास आहे असं म्हणायचं असतं त्यांना. ठीक आहे. मग या सिस्टीमला मेट्रिक सिस्टीम असं का म्हणतात बेटा कारण याच्यातले जे बी युनिट्स आहेत ते 10च्या पॉवर मध्ये घेऊ शकतो. पुन्हा पाहूत बेटा आपण याला डिटेल मध्ये. आता नको सध्याला आता त्याच्यावर डिस्कस करायचं नाही. याचं इम्पॉर्टन्स किंवा एसआय सिस्टीम पाहिली की मग आपल्याला याला डिटेल मध्ये स्टडी करायचं. ओके. वापस येशील बेटा. थर्ड सिस्टीम आपण जी स्टडी करायला ती कोणती बेटा इट इज द एमकेएस सिस्टीम. मग बेटा आता थोडा गेस लावायचा आहे तुला परत सांगायचंय इन दिस सिस्टीम. बघ बेटा सांग आता हे सर्व वरचं कॉपी पेस्ट करायचंय. नंबर 1 काय म्हणशील बेटा पहिलं युनिट कुणाचं आहे लेंथचं आहे. सो युनिट ऑफ लेंथ इज एम मीन्स काय असतं बेटा मीटर. तुला हे लक्षात ठेवायचं आहे. एम म्हणजे काय मीटर आहे. परत दुसऱ्यांदा बेटा कुणाचं युनिट सांगायचंय युनिट ऑफ मास इज काय असतं बेटा इथं के म्हणजे किलोग्रॅम असेल बेटा. करेक्ट ओळखलंस. सो के मीन्स किलोग्रॅम.
आणि थर्ड सिस्टीम आहे बेटा जे की काय असतंय युनिट ऑफ टाइम. युनिट ऑफ टाइम इज काय असावं सेकंद असायला पाहिजे. तुझ्या एक लक्षात आलं असेल बेटा, काय लक्षात आलं की इन ईच सिस्टीम युनिट ऑफ टाइम इज अ सेकंद. प्रत्येक सिस्टीम मध्ये सेकंद असते बेटा. मग तुझ्या लक्षात आलंय या सायंटिस्ट लोकांनी सिस्टीम ऑफ युनिट्स तयार करत असताना हे जे वेगळे वेगळे सिस्टीम्स तयार झाल्या त्या कशावरून झाल्या बेटा. कोणी लेंथ साठी सेंटीमीटर घेतलं, कोणी मीटर घेतलं, कोणी फूट घेतलं बेटा. आणखी कोणी मास साठी ग्रॅम घेतलं, कोणी पाउंड घेतलं, कोणी किलोग्रॅम घेतलं आणि त्याचे इनिशियल लेटर्स यूज करून बेटा या डिफरंट टाइपच्या सिस्टीम आल्या. आणि ह्या त्या काळातल्या इंटरनॅशनली ऍक्सेप्टेड सिस्टीम होत्या बेटा. ठीक आहे. पण जेवढ्या जेवढ्या सिस्टीमची संख्या वाढू लागली बेटा तेवढं कन्फ्युजन वाढू लागलं, लक्षात असू द्यायचं. मग आता आपण कोणता पॉइंट स्टडी केला बेटा. सिस्टीम ऑफ युनिट काय असतं बेटा, तो सेट आहे. कुणाचा सेट आहे बेटा, हा वर्ड इम्पॉर्टंट आहे. कुणाचा सेट आहे बेटा, फंडामेंटल युनिट अँड डिराइव्हड युनिट्स, त्याला आपण सिस्टीम ऑफ युनिट म्हणतो. आणि हे 3 एक्झाम्पल सांगितले बेटा. असे त्या काळात आणखी काही होत्या पण आपण एक्झाम्पल म्हणून ह्या 3च पाहतो. ठीक आहे. चल बेटा आता तुझ्या लक्षात आलं व्हॉट इज मीन बाय द सिस्टीम ऑफ युनिट अँड व्हॉट आर इट्स एक्झाम्पल्स. तुला असाइनमेंट मध्ये शेवटी आजचा क्वेश्चन असणार आहे बेटा, डिफाइन द सिस्टीम ऑफ युनिट अँड गिव्ह इट सम एक्झाम्पल्स. आलं लक्षात. याचा आन्सर तुला आज लिहायचंय. ओके. चल बेटा आता तुला कळालं की सिस्टीम ऑफ युनिट काय आहे आणि कोणत्या सिस्टीम मध्ये लेंथचं युनिट काय असतं, मासचं युनिट काय असतं आणि टाइमचं युनिट काय असतं. हा सर्व भाग तुझ्या चांगल्या प्रकारे लक्षात आलाय बेटा. मग आता या सिस्टीम ऑफ युनिट मधली एक सिस्टीम आपल्याला आता इथं डिस्कस करायची बेटा. कोणती असते ते एसआय सिस्टीम, जी की आपण फिजिक्स मध्ये खूप वापरतो. फिजिक्स मधला बेसिक पार्ट आहे बेटा. पुढचे 2 वर्ष जरी तू फिजिक्स शिकलास बेटा तरी तुला प्रत्येक वेळी प्रत्येक क्वांटिटीचं युनिट लिहायचं आहे आणि ते युनिट लिहिण्यासाठी वी यूज द एसआय सिस्टीम. मग बेटा तुझ्या लक्षात यायला आपण काय काम करायला की फिजिक्स स्टडी करत असताना ईच अँड एव्हरी क्वांटिटीचं आपल्याला ज्यावेळेस युनिट राईट करायचंय दॅट टाइमला एसआय सिस्टीम आपल्याला नेहमी यूज करायची. ठीक आहे. म्हणून बेटा एक मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट स्टडी करायला विच इज नोन ऍज द एसआय सिस्टीम. बघ बेटा आता तुला व्यवस्थित लक्ष द्यायचंय की एसआय सिस्टीम काय असते, त्याच्याकडे तुला लक्ष देऊन ऐकायचं बेटा. एसआय सिस्टीम काय बेटा, तर याला स्टडी करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा तर पाहायचंय नावापासून सुरुवात करायची बेटा. आपलं ठरलंय जेवढं तुम्ही नाव व्यवस्थित लक्षात घेताल बेटा तेवढं तुम्हाला काय सोपं जाणार आहे की त्याचा अर्थ कळायला. मग ही एसआय सिस्टीम काय सजेस्ट करते बेटा, एसआय चा लॉंग फॉर्म काय असायला पाहिजे, तर बेटा त्याला असं सांगू शकतो आपण एसआय चा लॉंग फॉर्म काय, इट इज ॲब्रिव्हिएशन ऑफ. कशाचा शॉर्ट फॉर्म आहे बघा, ॲब्रिव्हिएशन म्हणजे काय बेटा, शॉर्ट फॉर्म असतं. इट इज द ॲब्रिव्हिएशन ऑफ. बघ बेटा हे कशाचा शॉर्ट फॉर्म आहे, तर याचा शॉर्ट फॉर्म आहे सिस्टीम इंटरनॅशनली आणि याला असं लिहितात बेटा डी युनिट्स. आता तू म्हणशील काय कळणार बेटा, मी कालपासून तुला सांगते की सगळी कोणती लँग्वेज आहे, ग्रीक लँग्वेज आहे. ते फक्त इंग्रजीमध्ये कसं वाचा ते आपल्याला सांगायला. मग बेटा एस आय चा लॉंग फॉर्म बघ बेटा. एस म्हणजे काय सिस्टीम आणि आय म्हणजे काय इंटरनॅशनली असं वाचतात त्याला. त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणायचं ते इथं सांगायला मी. दॅट इज यालाच काय म्हणतात बेटा इंटरनॅशनल. दॅट इज द इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट असं म्हणतात बेटा त्याला. ठीक आहे. मग चल बेटा तुला एसआय चा शॉर्ट फॉर्म कळाला, सॉरी लॉंग फॉर्म कळाला काय असतंय. एस फॉर काय सिस्टीम इंटरनॅशनल असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. त्यालाच इंग्रजीमध्ये इंग्लिशमध्ये काय वाचू शकतो इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. चल बेटा पहिली अडचण तुझी संपली, तुला कळालंय की व्हॉट इज मीन बाय द एसआय सिस्टीम. आता नेक्स्ट पॉइंटला तुला लक्षात ठेवायचं बेटा, काय लक्षात ठेवायचंय की ही सिस्टीम कधी इस्टॅब्लिश झाली. बेटा आता वेगळ्या वेगळ्या पुस्तकामध्ये हे वर्ष वेगवेगळे असतील पण तुला माहिती आहे की आपलं फिजिक्स हे हिस्टॉरिकल क्वेश्चन विचारत नाही, ते तुला एमसीक्यू मध्ये असं विचारणार नाही बेटा एसआय सिस्टीम कोणत्या वर्षी इस्टॅब्लिश झाली. कारण फिजिक्स मध्ये इतर विचारण्यासारखं एवढं आहे बेटा की तुम्हाला अशा वर्षाकडे जाणार नाही, कोणी मांडली कोणत्या वर्षी मांडली, हे साधे साधे लेवल 1चे एमसीक्यूज आहेत, त्यात हा भाग कामाचा नाही. म्हणून बेटा काय सांगतात इथं सांगितलं आपण लॉंग फॉर्म काय, आता सांगायचं ही सिस्टीम कधी डेव्हलप झाली किंवा इस्टॅब्लिश झाली. म्हणून बेटा दिस सिस्टीम वॉज इस्टॅब्लिश्ड इन 1960. कुठं कुठं बेटा त्याला असं सुद्धा लिहिलेलं आहे
1971. ऍक्च्युअली बेटा 1916 मध्ये 11th कॉन्फरन्स झाली, लक्षात असू द्यायचं. कुणाची? CGPM ची. आता तुला कळालंय बेटा CGPM कोण असते? इंटरनॅशनल कमिटी, ही जी की काय करते? युनिट डिसाइड करते. ओके. आणि ही जी होती बेटा हे 14th कॉन्फरन्स होती. काही लोकांचं म्हणणं की इथं इस्टॅब्लिश झाली, पण कुठं कुठं ह्या 1971 असं सुद्धा लिहिलेलं आहे बेटा. ठीक आहे. मग आता तुला लक्षात असू द्यायचंय, हे वर्ष इम्पॉर्टंट नाही, पण तुला हे लक्षात ठेवायचंय, दिस सिस्टीम वॉज ऍक्सेप्टेड इन 11th कॉन्फरन्स, जनरल कॉन्फरन्स ऑन वेट्स अँड मेजरमेंट. आणि ही जी कॉन्फरन्स आहे बेटा कुठं झाली? इट इज हेल्ड ॲट द पॅरिस. पॅरिसला झालते बेटा ही कॉन्फरन्स. ओके. सो दिस सिस्टीम वॉज ऍक्सेप्टेड इन 1960 ॲट कुठं? 11th कॉन्फरन्स, जनरल कॉन्फरन्स ऑन वेट्स अँड मेजरमेंट हेल्ड ॲट द पॅरिस. ठीक आहे बेटा, तुला कळालं SI सिस्टीम काय असते? तुझ्या हे सुद्धा लक्षात आलंय, हे सिस्टीम कधी ऍक्सेप्ट केली. आता तुला सांगायचंय बेटा की या सिस्टीम मध्ये काय काय असतं ते. बघ बेटा या सिस्टीम मध्ये काय काय असतं. या सिस्टीम मध्ये काय असतं बेटा? दिस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ, तुला असाच पॉइंट घ्यायचा आहे क्लिअरली. काय? दिस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ, काय काय असतं बेटा याच्यामध्ये? दिस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ काय काय असतं बेटा? 7 फंडामेंटल युनिट. बघ बेटा याच्यामध्ये 7 फंडामेंटल क्वांटिटीचे 7 फंडामेंटल युनिट आहेत. हा एक पार्ट झाला. दुसरा पार्ट काय? 2 सप्लिमेंटरी युनिट्स. 2 सप्लिमेंटरी युनिट्स, 7 फंडामेंटल युनिट्स, 2 सप्लिमेंटरी युनिट्स आणि लार्ज नंबर ऑफ, बघ बेटा तुला हे नीट लक्षात ठेवायचंय, लार्ज नंबर ऑफ डेराइव्ड युनिट्स बेटा. ठीक आहे. मग आता तुला कळालं SI सिस्टीमचा लॉंग फॉर्म काय, कधी ऍक्सेप्ट केली आणि या सिस्टीम मध्ये काय काय बेटा? काय काय? 7 फंडामेंटल युनिट्स आर देअर, 2 सप्लिमेंटरी युनिट्स आर देअर. कोणते सप्लिमेंटरी युनिट्स असतील बेटा? एक प्लेन अँगलचं रॅडियन आणि सॉलिड अँगलचं स्टेरॅडियन. आता हा प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल काय ते आपण उद्याच्या लेक्चर मध्ये बोलणार आहे. सध्याला फक्त तुला नोट करून ठेवायचं बेटा काय, हे जे 7 फंडामेंटल युनिट आणि 2 सप्लिमेंटरी युनिट्स आहेत ते कोणते कोणते युनिट्स आहेत ते तुला पाठ असायला पाहिजे. SI सिस्टीम, there are 7 fundamental unit, 2 supplementary unit and there are large number of derived units. हा इथं जो टेबल दिसत आहे बेटा तुला, बेटा हा इथं जो तुला टेबल दिसायलाय, या टेबल मध्ये तुला दिसायलंय काय? दिसायलंय बेटा की ज्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत त्यांचे युनिट पहा. एक एक क्वांटिटी तुला वाचायची बेटा व्यवस्थित. कोणती? फर्स्ट क्वांटिटी कोणती बेटा? बघ 7 फंडामेंटल मधली कोणती? फर्स्ट लेंथ आहे, त्याचं युनिट काय बेटा? मीटर आहे आणि त्याचं सिम्बॉल काय असतो? स्मॉल m. तुला हा टेबल व्यवस्थित पाठ ठेवायचा बेटा. अशा ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज पहा आणि या खालच्या 2 सप्लिमेंटरी क्वांटिटीज सुद्धा पहा बेटा. या सप्लिमेंटरी क्वांटिटीज काय सांगायला तुला? पहिली सप्लिमेंटरी क्वांटिटी कोणती होती बेटा? एक प्लेन अँगल आहे, त्याचं युनिट काय बेटा? रॅडियन आणि सिम्बॉल काय? RAD, रॅड किंवा C टाइपचा सिम्बॉल दिला जातो बेटा. आणि पुढची जी क्वांटिटी, लास्ट सप्लिमेंटरी क्वांटिटी कोणती बेटा? सॉलिड अँगल आणि सॉलिड अँगलचं युनिट काय असते? स्टेरॅडियन आहे. म्हणून बेटा हा जो टेबल आहे हा टेबल तुला व्यवस्थित तयार करायचा आहे. हा टेबल तुला नेहमी पाठ असायला पाहिजे बेटा. या टेबलनं आपल्याला सांगितलंय 7 फंडामेंटल क्वांटिटीज कोणत्या आणि सप्लिमेंटरी क्वांटिटीज कोणत्या ते. ठीक आहे बेटा, येते तुझ्या लक्षात? तर या टेबलला आता तुला पाठ करून टाकायचंय. ओके. म्हणून आता आलं लक्षात बेटा तुझ्या, हा जो टेबल आहे या टेबलला आता जो आपण टेबल पाहिला बेटा, या टेबलला आपल्याला पाठ करून ठेवायचंय. ओके. चला बेटा आता तुम्हाला कळालंय SI सिस्टीम काय काय असते. ठीक आहे. SI सिस्टीम काय काय असते हे कळाल्यानंतर बेटा आता लास्ट पॉइंट आपल्याला SI सिस्टीम मधला स्टडी करायचा कोणता? इम्पॉर्टन्स ऑफ SI सिस्टीम. मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट बेटा बघशील आता काय काय इम्पॉर्टन्स आहे, ही सिस्टीम का कामाची आहे. म्हणून आपण जे चाललात आता कशाकडे चाललात? इम्पॉर्टन्स ऑफ SI सिस्टीम. मग बेटा आता याचं काय इम्पॉर्टन्स आहे त्याच्याबद्दल आपण थोडक्यामध्ये बघू. आता तुला SI सिस्टीम डिटेल मध्ये कळाली बेटा. पहिलं इम्पॉर्टन्स याचं काय? तर बघ बेटा पहिलं इम्पॉर्टन्स असं सांगायचंय, SI सिस्टीम इज अ रॅशनल सिस्टीम. याचा मिनिंग काय आहे? तू म्हणशील बेटा काही कळालं नाही सर, ते रॅशनल म्हणजे काय असते? बेटा SI सिस्टीमला रॅशनल सिस्टीम का म्हणतात? कारण या सिस्टीम मध्ये देयर इज 1 युनिट फॉर 1 क्वांटिटी. एका क्वांटिटीसाठी बेटा इथं एकच युनिट आहे, 2 युनिट नाही. म्हणजे विचार कर बेटा, तुला जर अशी क्वांटिटी सांगितली काय असेल
हे वेलॉसिटी सांगितली तर तू काय लिहितो बेटा त्याचं हे डिस्टन्स किंवा हे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम घेतो बेटा या डिस्प्लेसमेंटचं तुझं युनिट असतंय मीटर टाइमचं असतंय सेकंद मग आता हे एका क्वांटिटीचं एकच युनिट असेल बेटा ह्याला पुन्हा असं युनिट येणार नाही तुला सेकंद पर मीटर असं येणार नाही मग ही एसआय सिस्टीमची खासियत आहे काय खासियत आहे बेटा व्हाय द एसआय सिस्टीम इज कॉल्ड रॅशनल सिस्टीम बघ ऐकशील नीट बेटा एसआय सिस्टीमला रॅशनल सिस्टीम का म्हणायचं बिकॉज इन एसआय सिस्टीम देयर इज वन युनिट फॉर वन क्वांटिटी एका क्वांटिटीसाठी एकच युनिट आहे बेटा म्हणजे तेच युनिट पुन्हा वेगळ्या प्रकारे त्या क्वांटिटीसाठी दिलं जात नाही म्हणून याला म्हणायचं रॅशनल सिस्टीम रॅशनलचा अर्थ का बेटा एका वळीत लक्षात ठेव इन एसआय सिस्टीम देयर इज वन युनिट फॉर वन क्वांटिटी ओके चल बेटा आता याचं दुसरं इम्पॉर्टन्स बघ याला इम्पॉर्टन्स किंवा फिजिकल सिग्निफिकन्स असं सुद्धा म्हणतात कसली सिस्टीम आहे बेटा ही कोहरंट सिस्टीम आहे बेटा ही आता तो म्हणशील हे काय सर नवीन हे कोहरंट काय असतं बेटा हे नाही आम्हाला कळालं असं म्हणशील तर ऐकशील बेटा व्यवस्थित कोहरंट म्हणजे काय कोहरंटचा अर्थ असतो एकसारखं दिसणं त्याला कोहरंट असं म्हणायचं बेटा मग या एसआय सिस्टीमला कोहरंट सिस्टीम का म्हणायचं बेटा कारण एसआय सिस्टीम मधले जेवढे बी युनिट आहेत का बेटा हे ऑल दीज युनिट्स आर ऑब्टेन बाय युजिंग द 7 फंडामेंटल युनिट्स लक्षात ठेवायचं बेटा एसआय सिस्टीम मधले सर्वच्या सर्व युनिट कुणाचा वापर करून आले बेटा 7 फंडामेंटल युनिट 7 फंडामेंटल युनिटचा वापर केला त्याचे मग मल्टिपल्स असतील आणखीन काय असतील या अशाचा यूज करून बेटा हे सर्व युनिट्स मिळवलेले आहेत म्हणजे याचा अर्थ काय एसआय सिस्टीम मधले सर्वच्या सर्व युनिट हे एकसारखे म्हणजे कोणासारखे बेटा तर 7 फंडामेंटल युनिट पासून मिळवले म्हणून ही सिस्टीम कशी बेटा कोहरंट सिस्टीम ओके चल बेटा आता पुढचं इम्पॉर्टन्स बघू आपण थर्ड इम्पॉर्टन्स या सिस्टीमचं थर्ड इम्पॉर्टन्स काय बेटा ही सिस्टीम कशी बेटा ही मेट्रिक सिस्टीम आहे बेटा ठीक आहे ही सिस्टीम कशी तर मेट्रिक सिस्टीम आहे बेटा ठीक आहे आता मेट्रिक सिस्टीम म्हणजे काय तू जर वेगळ्या सिस्टीम मधले युनिट घेतलेस त्याच्यात एकाच क्वांटिटीचे दोन युनिट जर घेतलेस फॉर एक्झाम्पल इकडे बघ बेटा तुला काय करायची लेंथ मेजर करायची तू कधी सेंटीमीटर मध्ये मेजर करू शकतोस कधी मीटर मध्ये मेजर करू शकतोस बट बेटा या दोघातली रिलेशन तुला माहिती 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर म्हणजे तू याला कसं लिहू शकतोस बेटा हे 10 टू द पॉवर 2 सेंटीमीटर असं सुद्धा लिहिता येतं बेटा त्याला मग या 10 च्या पॉवर मध्ये आपल्याला याला लिहिता येऊ शकतं म्हणून ही कशी सिस्टीम आहे मेट्रिक सिस्टीम आहे ओके हे एक याचं महत्त्वाचं काम आहे लक्षात असू दे बेटा चला आपल्याला आता पुढे जायचं बेटा पुढचं एक शेवटचं इम्पॉर्टन्स पाहायचंय सगळ्यात महत्त्वाचं बेटा याचं हे इम्पॉर्टन्स आहे काय इट इज युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड सिस्टीम बघ बेटा आता एसआय सिस्टीमचं हे मोस्ट इम्पॉर्टंट सिग्निफिकन्स आहे किंवा इम्पॉर्टन्स आहे काय इम्पॉर्टन्स आहे दिस सिस्टीम इज अ युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड सिस्टीम युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड सिस्टीम मीन्स व्हॉट बेटा ही काय केलेली ही जगाने मान्य केलेली सिस्टीम आहे बेटा ही सर्वांना मान्य झाली का मान्य झाली होती कारण कुठे ऍक्सेप्ट केली इट इज ऍक्सेप्टेड इन 11th कॉन्फरन्स जनरल कॉन्फरन्स ऑन वेट्स अँड मेजरमेंट करेक्ट आहे बेटा तुझं म्हणणं ठीक आहे आलं तुझ्या लक्षात तर बेटा एसआय सिस्टीमचे एवढे इम्पॉर्टन्स आपल्याला सांगता येऊ शकतात आलं लक्षात तुझ्या तर बघ बेटा आपण आज काय पाहिलं आपण आज आलतात आपण टाइप्स ऑफ युनिट पाहिले बेटा त्याच्यामध्ये काय पाहिलं आपण फंडामेंटल युनिट डिराइव्ड युनिट्स त्याच्यानंतर बेटा आपण सिस्टीम्स ऑफ युनिट स्टडी केल्या सिस्टीम्स ऑफ युनिट काय असते पाहिलं गॉसनी आपल्याला सजेस्ट केलं होतं त्याच्यानुसार डिफरंट सिस्टीमचे एक्झाम्पल्स पाहिले फॉर एक्झाम्पल सीजीएस एफपीएस अँड एमकेएस सिस्टीम आणि त्याच्यानंतर बेटा आपण कोणती सिस्टीम पाहिली ही शेवटची एसआय सिस्टीम पाहिली बेटा एसआय सिस्टीम म्हणजेच कोण आहे एमकेएस सिस्टीम आहे बेटा एमकेएस सिस्टीम मध्ये त्यांनी काही मॉडिफिकेशन्स केले आणि त्याच्यापासूनच ही एसआय सिस्टीम तयार केली मग बेटा तुला विचार करायचा आता एसआय सिस्टीम काय इम्पॉर्टंट आहे कारण पुढचे 2 वर्ष तुला एसआय युनिटच यूज करायचे बेटा फिजिक्स साठी ठीक आहे तर अशा प्रकारे बेटा आपण हे आज आर्टिकल कंप्लीट केले की टाइप्स ऑफ युनिट सिस्टीम ऑफ युनिट एसआय सिस्टीम पाहिली आणि त्याचं इम्पॉर्टन्स पाहिलं बेटा आता वेळ आहे तुला आजचा असाइनमेंट घ्यायचंय असाइनमेंट मधला तुझा फर्स्ट क्वेश्चन असा आहे डिफाइन द सिस्टीम ऑफ युनिट अँड गिव्ह इट्स सम एक्झाम्पल्स दुसरा क्वेश्चन बेटा तुला असा घ्यायचा आहे एक्सप्लेन द टाइप्स ऑफ युनिट तिसरा क्वेश्चन बेटा तुला असा घ्यायचा आहे राइट अ नोट ऑन एसआय सिस्टीम
SI सिस्टीम काय ते सांगा म्हणायचंय अँड राईट डाऊन इट्स फिजिकल सिग्निफिकन्स किंवा राईट डाऊन इट्स इम्पॉर्टन्स किंवा स्टेट द इम्पॉर्टन्स ऑफ SI सिस्टीम, स्टेट द इम्पॉर्टन्स ऑफ SI सिस्टीम. तर हे सर्व क्वेश्चन बेटा तू लिहिशील आणि आपलं ठरल्याप्रमाणे अनेक जण मला रोज जवळपास 60 जणांची असाइनमेंट यायलेत बेटा. 60 जण दररोज जवळपास 60 जण मला असाइनमेंट रेग्युलरली लिहून पाठवतात बेटा. आता तुला विचार करायचा आहे की तुला पाठवायचंय का नाही पाठवायचंय. प्रत्येकानं माझा व्हॉट्सअप नंबर प्रत्येकाकडेच आहे, नसेल तर खाली तुम्हाला स्क्रीनवरती दिसायला बेटा किंवा मला कॉल करा, मी तुम्हाला ऍड करून घेतो आणि प्रत्येकानं असाइनमेंट मला रेग्युलरली सेंड करायचंय. तरच बेटा हे पाहणं तुमच्या कामाचं आहे, नाहीतर बिलकुल कामाचं नाही. ठीक आहे बेटा, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाळांनो, आज आपण इथं थांबूया.